स्वामींच्या आपल्या भक्ताला कळकळीची विनंती, तुला जर का तुझं खरंच आयुष्य बदलायचं असेल तर तू बरोबर संदेशावरती आला आहे. म्हणजे स्वामी तुला स्वतः इथं घेऊन आलेले आहे. जर का स्वामींचा खरंच मोठा भक्त असशील आणि स्वामींवर जर का तुझा विश्वास असेल तर हा संदेश दुर्लक्ष केल्याशिवाय तू इथून जाऊ नको, नाहीतर तुला खरंच खूप मोठा पश्चाताप होईल. हा संदेशाला दुर्लक्ष करण्याची चुकी करू नको. स्वामीची ही कळकळीची तुला विनंती आहे. आणि तुझं पुरं आज भाग्य, आयुष्य आणि तुझे पैशाचे अडचण सगळे आज दूर होणार आहे. तुला फक्त एकच गोष्ट करायची आहे, हा 2 मिनिटाचा संदेश मनापासून ऐकायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे. श्री स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय कोणीही आणि कोणत्याही भक्तांनी जाऊ नका. स्वामी खूप मोठी तुमच्यासाठी संदेश येऊन आलेले आहेत. तुला जर का तुझं खरंच भाग्य बदलायचं असेल तर तू नक्की या संदेशावरती बरोबर आलेला आहे. आजपासून तुझं पूर्ण भाग्य बदलणार आहे. आणि स्वामी जे तुला या व्हिडिओमध्ये सांगत आहे ते तुला फक्त 2 मिनिटं करायचं आहे, ज्याने लगेच तुझ्या आयुष्यामध्ये बदल पडणार आहे. तुला जर का विश्वास नसेल तर तू हा संदेश दुर्लक्ष करून जाऊ शकतो. पण जर का तू स्वामीचा खरंच मोठा भक्त असेल तर या संदेशाला दुर्लक्ष करण्याची चुकी कधीही करू नको, नाहीतर तुला खूप मोठा पश्चाताप होईल आणि तू स्वतःच म्हणशील का हा संदेश ऐकायला पाहिजे होता. म्हणून जर का तुला स्वामींचा संदेश ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिह. आणि स्वामींच्या असेच महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आता आपलं एस मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की टाईप करा, ज्याने की तुझं पूर्ण आज भाग्य बदलणार आहे. स्वामी आपल्या भक्तांना हे सांगत आहे की मी सगळं वरून बघत आहे. तुला असं काय वाटत आहे की मला काही दिसत नाही? मी तुझ्यावरूनच लक्ष ठेवत आहे. मी तुझा पाठीराखा आहे. तू जे काय करतो हे सगळं मला माहीत आहे. माझा हात कायम तुझ्या पाठीशी आहे. पण जर का तू चुकीचं काही करत असेल तर मी कधीही तुझ्या अडचणीला धावून येणार नाही. स्वामींचं हे आपल्या भक्तांना खूप मोठं आव्हान आहे. जर का तू जीवनामध्ये कोणाचं चांगलं करू शकत नाही तर कधीही कोणाचं वाईट करू नको. याने की तुझं पण कर्म जे आहे ते खराब होत आहे. दुसऱ्यांचा कधीही वाईट विचार केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही, हे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगत असतात. तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यांचा कधीच वाईट करू नको, ज्याने की तुझं कधीही चांगलं होणार नाही. तर या संदेशामध्ये तू आला आहे तर नक्की तुला काही ना काही या जीवनाच्या घडामोडी शिकायला भेटणार आहे. आम्ही बघत आहे की तुझ्यावरती सगळेजण हसताय आणि तुला चिडवताय, पण त्यांच्याकडे कधीही तू लक्ष देऊ नको. जोवर तुझ्यासोबत मी आहे तोवर तुला काहीही होणार नाही आणि तुला कोणीही काहीही बोलणार नाही. म्हणून हा संदेश पूर्ण 2 मिनिटं आहे. माझ्यावर विश्वास आहे ना, तर 100% तुझा चांगलं होणार आहे. हे माझ्याकडनं लिहून घे. स्वामींचं एकच म्हणणं आहे की तुम्ही किती काही झालं तरी चांगलं करणं सोडू नका. चांगल्या मार्गावरच चाला. शेवटी तुमचं वाईट होईल पण शेवट कधीही वाईट होणार नाही. म्हणजे स्वामींचं म्हणणं आहे शेवटपर्यंत तुमचं वाईट होईल पण शेवटी कधीही तुमचं वाईट होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माणसाने आपला चांगुलपणा हा कधी सोडला नाही पाहिजे. कोण तुम्हाला किती काय बोलत असेल त्याला बोलू द्या, पण तुमच्यावर जर का स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही जीवनामध्ये कोणतीही गोष्ट करू शकता, हे स्वामींचं म्हणणं आहे. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की तू दरवेळेस हाच विचार करत असतो की माझ्यासोबतच वाईट का बरं होतं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मागच्या जन्मी जे तुम्ही कर्म केलेलं आहे ते तुला या जन्मामध्ये त्याचे फळ भेटणारच आहे. पण तू चांगलं करत राहा. तू जितकं चांगलं करत राहशील तितकंच तुझे वाईट कर्म हे संपत जातील. म्हणून नेहमी दुसऱ्यांची मदत करत जा, ज्याने की तुझं आपोआप चांगलं होईल आणि तुझं दरवेळेस चांगलंच होत राहील. तुझ्या कुटुंबावर कधीही अडचण आणि संकट येणार नाही. ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव. तुझ्यासाठी मी आहे, तुझ्यासोबत कोणी आहे की नाही हा विचार तू कधीही करू नको. कारण की दुसऱ्यांचा विचार जर केला तर तू नेहमीच मागं राहून जाशील. म्हणून नेहमी स्वतःचा विचार कर आणि स्वतःवरती लक्ष दे. माझ्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तू नुसतं माझं नामजप जरी केलं तरी तुझ्या अडचणी दूर होतील. स्वामींच्या नामजपामध्ये खूपच खरी मोठी ताकद आहे. जर का तू दिवसभर स्वामींचं नामजप करत राहिला तर तुझं कधीही वाईट होणार नाही आणि आजूबाजूला जी वाईट शक्य आहे ते कधीही तुमच्या घरामध्ये येणार नाही. स्वामींची जर का तुम्हाला सेवा करायची असेल तर स्वामींची एक सुंदर अशी मूर्ती आपल्या घरामध्ये आणा. जर का तुम्हाला सुंदर मूर्ती जर का खरंच हवी असेल स्वामींची तर आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. स्वामींवर
तुमचं लक्ष आहे हे असं समजून स्वामींचं नेहमी नामस्मरण करत राहा, ज्याने की तुमच्या घरामध्ये कधीही कोणती वाईट शक्ती येणार नाही आणि तुमचं कधीही वाईट होणार नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवत राहा, कारण की आपलं वाईट सगळेच जण बघतात, पण आपलं चांगलं फक्त हे स्वामी बघतात. म्हणून नेहमी लक्षात ठेव, वरून फक्त तुझा स्वामी बघत आहे. तू फक्त स्वामींचंच ऐकत जा आणि दुसऱ्यांचं वाईट करू नको. बघ मग तुझ्या आयुष्यामध्ये किती मोठा खरा बदल घडतो. आणि तुला असेच स्वामींचे प्रेरणादायी संदेश ऐकायचे असतील तर आत्ताच आपलं SC मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जा आणि कमेंट केल्याशिवाय कोणत्याही भक्ताने जाऊ नका, ज्याने की तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. आणि तुम्हाला जर का असं वाटत आहे की तुमच्या मित्रांच्या आणि किंवा मैत्रिणींच्या आयुष्यामध्ये खूप अशा वाईट गोष्टी घडत आहेत का त्यांचं पण जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, तर त्यांना हा संदेश नक्की शेअर करा, ज्याने की त्यांचंसुद्धा पूर्ण भाग्य जे आहे ते बदलू शकतं आणि त्यांचं आयुष्यसुद्धा बदलेल. तर या संदेशाच्या खाली श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की कमेंट करा, ज्याने की तुमचं नक्की भलाच होणार आहे. तोच भक्त हा संदेश दुर्लक्ष करण जो खरं मूर्ख असेल. मूर्ख भक्ताने खरं खूप पुढे जाऊन तुला पश्चाताप होईल. जर का तुम्ही आज स्वामींना दुर्लक्ष करायची जर का तू मोठी चुकी करत असेल ना, तर तुझा आज खरंच तू पश्चाताप तुला होणार आहे. म्हणून स्वामींच्या संदेशाला दुर्लक्ष करण्याची कोणत्याही भक्तांनी चुकूनही चुकी करू नका. जर का तुला असं वाटत असेल तर तू 2 मिनिटं हा संदेश ऐकून दुर्लक्ष करू शकतो, पण ज्याने की तुझ्या जीवनावरती उलटा त्याचा प्रभाव पडणार आहे. म्हणून तुमचं स्वामींना फक्त इतकं सांगा की स्वामी आमचं नेहमी चांगलं करा, आम्ही कधीही कोणाचं वाईट करणार नाही, आमचंसुद्धा वाईट होऊ देऊ नका. बघा तुमच्या जीवनामध्ये कधीच कोणती अडचण येणार नाही, ना कधी तुमच्या जीवनामध्ये कोणतं दुःख येणार नाही, ना तुमच्या परिवारावर कोणतं संकट येणार नाही. तुमचं चांगलं आत्तापासून जो भक्त हा संदेश ऐकत आहे ना, आत्तापासूनच त्याची चांगली वेळ सुरू झालेली आहे. फक्त वाट बघायची आहे योग्य वेळेची. योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला इतकं काही देतील की तुम्ही मागायला सुद्धा कमी पडशाल. म्हणून जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, संयम ठेवणं खूपच गरजेचं आहे. ज्याच्याकडं संयम आहे तो जीवनामध्ये काहीही करू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू पडतोय याचा अर्थ असा नाही की तू हारतोय. जो व्यक्ती हारत नाही त्याला यशाची किंमत कधीही कळत नाही, पण जो व्यक्ती हारतो त्यालाच यशाची किंमत कळते आणि हारणारा व्यक्ती हाच खरा विजय ठरतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी कायम आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.